आज आपण न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग हे जे तिसरे ॲप्लिकेशन आहे ॲप्लिकेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशनमधलं त्याला सुरुवात करतो आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग हे ॲप्लिकेशन लर्न करायचे. त्यासाठी आधी न्यूटन्स लॉ म्हणजे काय ते माहिती पाहिजे. न्यूटन्स लॉ तसाही तुमचा फिजिक्समध्ये कुठेतरी तुम्ही लर्न केलेला असेल, तरी एकदा आपण इथे न्यूटन्स लॉ म्हणजे काय एकदा रिवाइज करतो आहे. तर न्यूटन्स लॉचं स्टेटमेंट असं आहे, न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग स्टेट्स दॅट द रेट ऑफ चेंज ऑफ कूलिंग heated body at any time is proportional to the difference between the temperature of a body and that of its surrounding medium. तर न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग म्हणजे जी हीटेड बॉडी आहे, तर हीटेड बॉडीचा रेट ऑफ चेंज ऑफ कूलिंग हा कोणाशी डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, तर इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डिफरन्स बिटवीन टेम्परेचर ऑफ अ बॉडी अँड दॅट ऑफ इट्स सराउंडिंग. तर याला आपल्याला असं म्हणता येईल, समजा जर आपण असं कन्सिडर केलं, लेट थीटा बी द टेम्परेचर ऑफ अ बॉडी, थीटा बी द टेम्परेचर ऑफ अ बॉडी, हे जर बॉडीचं टेम्परेचर थीटा म्हणून घेतलं अँड थीटा नॉट बी द टेम्परेचर of the medium theta not be the temperature of medium असेल, तर आपल्याला असं सांगता येईल, असं म्हणता येतं, then d theta upon dt म्हणजे काय, रेट ऑफ किंवा रेट ऑफ चेंज ऑफ theta with respect to time t, it is directly proportional to theta minus theta naught or theta 0 असं म्हणता येईल. पण हे जे डायरेक्टली प्रोपोर्शनल याला आपल्याला मायनस साईन द्यावं लागेल, कारण आपण जसं मागच्या ॲप्लिकेशनमध्ये बघितलं की रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्सचं मास कमी होतं आहे म्हणजे मायनस साईन आपल्याला देणं गरजेचं आहे तिथे. तर इथे सुद्धा आपल्याला डी थीटा अपॉन डी टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू थीटा मायनस थीटा 0, याला मी मायनस साईन दाखवलं आणि याचं तुम्हाला डिफरन्शियल इक्वेशन तयार करताना बाय टेकिंग प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट के असं लिहिता येतं, डी थीटा अपॉन डी टी इज इक्वल टू मायनस के इन ब्रॅकेट थीटा मायनस थीटा 0. हे लक्षात ठेवा की थीटा हे बॉडीचं टेम्परेचर आहे आणि थीटा नॉट इज द टेम्परेचर ऑफ मीडियम. तर आपलं डिफरन्शियल इक्वेशन हे तयार झाले. नेहमीप्रमाणे के हा ग्रेटर दॅन 0, इट इज अ प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट, सो के इज द कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी आणि मायनस साईन हे दाखवते की जे काही टेम्परेचर आहे ते कमी होतं आहे किंवा डिक्रीज होतं आहे. तर आता आपल्याला हे जे डिफरन्शियल इक्वेशनवर लिहिलं आहे ते सॉल्व करायचे. आतापर्यंत आपण दोनदा याचा ॲप्लिकेशनमध्ये यूज केलेला आहे, पॉप्युलेशन ग्रोथ आणि रेडिओ ॲक्टिव्ह डिकेमध्ये. त्याच पद्धतीने आपल्याला इथेही करायचं आहे. व्हेरिएबल सेपरेट करता येतात. व्हेरिएबल सेपरेट केले तर याला डी थीटा अपॉन थीटा मायनस थीटा नॉट असं लिहिता येईल, मायनस के डी टी. बोथ साईडला आपल्याला इंटिग्रेट करायचं आहे. बोथ साईडचं इंटिग्रेशन फाइंड आउट केलं तर आपल्याला असे मिळेल, इंटिग्रेशन डी थीटा अपॉन थीटा मायनस थीटा नॉट इट इज इक्वल टू इंटिग्रेशन मायनस के डी टी. तर थीटा मायनस थीटा नॉट आहे, तर याचं इंटिग्रेशन तुम्हाला थीटा नॉट ॲज अ कॉन्स्टंट सारखा स्ट्रेट होतो ना, इथे तर एक्स प्लस बीचा फॉर्म तयार होतो. याला तुम्हाला डायरेक्ट म्हणता येतं, इट इज लॉग ऑफ थीटा मायनस थीटा नॉट विच इज इक्वल टू मायनस के टी प्लस C1. तर परत एकदा याला इक्वेशन नंबर 1 हे नाव देईल मी.
नेहमीप्रमाणे आपलं हे इक्वेशन नंबर 1 तयार झालं आहे. तर या इक्वेशन नंबर 1चा यूज करूनही तुम्ही कोणत्याही टाईमला बॉडीचं टेम्परेचर फाइंड आउट करू शकता, जसं मी तुम्हाला दोन्ही व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. पण आपल्या बुकमध्ये त्यांनी फॉर्म्युला वेगळा यूज केलेला आहे, वेगळी मेथड यूज केली. तर त्याच मेथडनी त्याच फॉर्म्युल्याने आपण एक्झाम्पल सॉल्व करणार आहे. म्हणून बोथ साईडचा जर एक्सपोनेन्शियल फॉर्म जर फाइंड आउट केला तर थीटा मायनस थीटा नॉट इज इक्वल टू ई रेस टू मायनस के टी प्लस C1 असं लिहिता येतं. आणि यालाच थीटा मायनस थीटा नॉट विच इज इक्वल टू ई रेस टू मायनस के टी मल्टिप्लाइड बाय ई रेस टू C1. तुम्ही ई रेस टू C1ला जर वेगळा सिम्बॉल यूज केला तर तुम्हाला तिथे थीटा मायनस थीटा नॉट इट इज इक्वल टू ई रेस टू C1साठी जर आपण कॅपिटल सी हा वेगळा सिम्बॉल यूज केला तर इथं कॅपिटल C मल्टिप्लाइड बाय ई रेस टू मायनस के टी असं लिहिता येतं. तर हा आपल्याला इथे सांगता येईल वेअर ई रेस टू C1 इज इक्वल टू सम C. तर आता हा आपल्या नेहमीप्रमाणे फॉर्म्युला तयार झाला आहे. या फॉर्म्युल्यामध्ये इनिशियली बॉडीचं जे टेम्परेचर आहे तर T इक्वल टू 0ला, तर ते टेम्परेचर थीटा असणार आहे, कारण बॉडीचं टेम्परेचर आपण इनिशियली जे घेतलं आहे ते थीटा घेतलं आहे आणि थीटा 0 हे जे सराउंडिंगचं टेम्परेचर आहे. तर T0 आपण या इक्वेशनमध्ये पुट करूया. तर T0 जर या इक्वेशनमध्ये पुट केला तर आपल्याला असं मिळेल थीटा मायनस थीटा नॉट इज इक्वल टू C मल्टिप्लाइड बाय e raised to minus k multiplied by 0, and this can be written as theta minus theta naught which is equal to C. That means here we have the value of C which we can put in above equation, that means in this equation, and we will get the bodyचं टेम्परेचर T is equal to 0ला आपण वेगळा सिम्बॉल यूज करूया. इथे आपण थीटा 1 नाव दिलं की इनिशियली बॉडीचं टेम्परेचर थीटा 1 आहे. थीटा 0 हे आपण असं म्हणूया थीटा इज इक्वल टू थीटा 1 इनिशियली. थीटा 1 मायनस थीटा नॉट इज इक्वल टू C ई रेस टू मायनस के टी मल्टिप्लाइड बाय 0. तर इथे आपल्याला हे मिळेल की विच इज इक्वल टू थीटा 1 मायनस थीटा नॉट इज इक्वल टू C. म्हणजे तुम्हाला इथे असं मिळेल की Cची व्हॅल्यू आहे थीटा 1 मायनस थीटा नॉट, जे आपल्याला वरच्या इक्वेशनमध्ये यूज करता येते. आणि वरच्या इक्वेशनमध्ये यूज केलं तर आपल्याला असं लिहिता येतं थीटा मायनस थीटा नॉट विच इज इक्वल टू थीटा 1 मायनस थीटा नॉट ई रेस टू मायनस के टी. तर हेच इक्वेशन तुम्ही असंही लिहू शकता थीटा इज इक्वल टू थीटा नॉट प्लस थीटा 1 मायनस थीटा नॉट ई रेस टू मायनस के टी. तर आता जे शेवटी तुमच्यासमोर मी जे इक्वेशन लिहिलं आहे, हे जे इक्वेशन आहे शेवटी आत्ता तुमच्यासमोर दाखवते मी. तर या इक्वेशनचा आपण एक्झाम्पल सॉल्व करताना यूज करणार आहे टू फाइंड द टेम्परेचर ऑफ बॉडी ॲट एनी टाईम T. सो असं म्हणता येईल दिस गिव्स the temperature of a body at any time. कोणत्याही टाईम टीला जर आता आपल्याला बॉडीचं टेम्परेचर काढायला लावलं तर आपण या फॉर्म्युल्याचा यूज करणार आहे, ज्याला मी इक्वेशन नंबर 2 नाव दिले. ते इक्वेशन नंबर जे आपण 1 तयार केलं तर त्याचाही यूज करता येऊ शकतो, पण आपल्या बुकनुसार आपण इक्वेशन नंबर 2चा यूज करून घेणार आहोत. तर परत एकदा इक्वेशन नंबर 2मध्ये थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं तुमचं. परत एकदा बघा, थीटा हे बॉडीचं टेम्परेचर आहे ॲट टाईम टीला. थीटा नॉट हे सराउंडिंगचं टेम्परेचर आहे
अँड थीटा वन हे इनिशियल टेम्परेचर आहे. सो थीटा वन मायनस थीटा झिरो हे जे आहे ना ते इनिशियल टेम्परेचर मायनस सराउंडिंग टेम्परेचर आहे. सो या फॉर्म्युल्यामध्ये या व्हॅल्यूज पुटअप केल्या तर आपल्याला कोणत्याही टाईम टीसाठी बॉडीचं जे टेम्परेचर आहे ते फाइंड आउट करता येईल. सो दिस इज द ॲप्लिकेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. तर आपण एक्झाम्पल घेऊया न्यूटन्स लॉशी रिलेटेड. एक्झाम्पल मी ते घेतलं आहे. अ बॉडी कूल्स अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ फ्रॉम 100 डिग्री सेल्सिअस टू 60 डिग्री सेल्सिअस in 20 minutes. The temperature of the surrounding being 20 degrees Celsius, how long it take to cool down to 30 degree Celsius. तर हा क्वेश्चन कसा विचारला आहे आपण स्टेप बाय स्टेप हा क्वेश्चन सॉल्व करूया. तर नेहमीप्रमाणे आपल्याला कन्सिडर करायचं आहे लेट थीटा बी द टेम्परेचर of a body at time t. सो थीटा हे नेहमीप्रमाणे टेम्परेचर ऑफ अ बॉडी ॲट टाईम टी असेल. आपण नेहमीप्रमाणे कन्सिडर करून घेतलं आहे. त्यानंतर जो महत्त्वाचा न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंगमध्ये महत्त्वाचा जो पॉईंट आहे किंवा महत्त्वाचं जे आहे आपल्यासाठी ते आहे सराउंडिंग टेम्परेचर. सो हिअर वी कॅन राईट द टेम्परेचर ऑफ the surrounding being 20 डिग्री सेल्सिअस. म्हणजे थोडक्यात आपल्याला असं म्हणता येतं थीटा नॉड इज इक्वल टू पहिली इन्फॉर्मेशनचा यूज करायचा आणि प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. तर असं त्यांनी म्हटलं आहे अ बॉडी कूल्स अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ. So what is Newton's law? So we can say therefore by Newton's law of cooling, by Newton's law of cooling we have d theta upon dt is directly proportional to theta minus theta naught. ठीक आहे, हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे असं सांगता येतं आपल्याला. त्याच्यामध्ये थीटा हे व्हॅरी होणारं टेम्परेचर आहे बॉडीचं आणि थीटा नॉट हे सराउंडिंगचं टेम्परेचर. यावरनं आपल्याला असं लिहिता येतं डी थीटा अपॉन डी टी इज इक्वल टू मायनस के डी थीटा मायनस के मल्टिप्लाइड बाय थीटा मायनस थीटा झिरो. तर हे एक डिफरन्शियल इक्वेशन तयार झालं जे मगाशी आपण बघितलं. Obviously k is a proportionality constant, it is greater than 0, but since temperature is decreasing, that means body is cooling, that's why we are taking the minus sign. So हे मायनस साईन त्यासाठी घेतलेलं आहे. तर तो आपण मगाशी जसं बघितलं ना की आपल्याला हे तयार झालेलं डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व करत करत शेवटी असं मिळेल. तर आपण डायरेक्ट त्या स्टेप लिहायच्या आहेत, त्यामधल्या स्टेप करण्याची गरज नाही आहे. आपण म्हणूया बाय सॉल्विंग अबाव डिफरन्शियल इक्वेशन वी गेट आपल्याला काय मिळणार आहे थीटा is equal to theta naught plus theta 1 minus theta 0 e raised to minus 8. हे इक्वेशन आपल्याला मिळणार आहे. ठीक आहे, तर ह्या इक्वेशनचा यूज करून आता आपण आपला प्रॉब्लेम सॉल्व करणार आहे. तर तुमच्या लक्षात असेल तर थीटा 1 हे काय आहे
इनिशियल टेम्परेचर आहे बॉडीचं सुरुवातीचं, म्हणजे T=0 असतानाचं जे टेम्परेचर होतं ना, ते टेम्परेचर θ1 आहे. थिटा हे व्हॅरी होणारं टेम्परेचर आहे आणि θ0 हे रूम टेम्परेचर आहे. कन्फ्युजन अजिबात होऊ द्यायचं नाही आहे. तर आता आपण आपल्या प्रॉब्लेममध्ये जे दिलं आहे ते बघूया. अ बॉडी cools according to Newton's law from 100 degree Celsius to 60 degree Celsius. तर आता 100 डिग्रीपासून 60 डिग्री सेल्सिअसपर्यंत जर बॉडी कूल झाली आहे, असं त्यांनी कूल झालेली असं दिलेलं आहे. तर ते जे कूलिंग झालं आहे ते किती मिनिटात आहे, 20 मिनिट्समध्ये आहे असं दिलेलं आहे. याचा आपल्याला यूज करून घ्यायचा आहे. तर असं म्हणूया आपण, इथे 60 डिग्री सराउंडिंगचं टेम्परेचर आहे, 20 डिग्री सराउंडिंगचं टेम्परेचर 20, इनिशियल टेम्परेचर होतं 100 आणि सराउंडिंगचं टेम्परेचर आहे 20 e⁻k फॉर T=20. 20 मिनिटानंतर बॉडीचं टेम्परेचर 60 डिग्री आहे, सराउंडिंगचं टेम्परेचर चेंज नाही होणार, इट इज 20, 100 - 20 आणि ते e⁻k मल्टिप्लाइड बाय 20. सो याला सॉल्व करूया आपण. ह्या 20ला इकडे पाठवलं तर या साईडला मिळेल 40 = here we have 80 e⁻20k. यावरनं असं म्हणता येईल e⁻20k. आता हे मायनस साईन रिमूव्ह करायचं असेल तर आपल्याला याला असं लिहिता येईल e⁻20k which is equal to 80 divided by 40, that means 2. तर e⁻20k is equal to 2 मिळत आहे. म्हणजेच आपल्याला यावरनं e⁻k ची सुद्धा व्हॅल्यू काढता येईल. e⁻k bracket (20) is equal to 2 implies that e⁻k is equal to 2⁻1/20. तर मे बी याचा पुढे यूज करता येईल म्हणून आपण हे व्हॅल्यू काढून घेतली. ठीक आहे. तर आपल्यासमोर हे जे काही आता व्हॅल्यू आहे याचा यूज करायचं आहे आणि पुढच्या क्वेश्चनला आन्सर करायचं आहे. तो क्वेश्चन असा आहे, हाऊ लॉंग इट विल टेक टू कूल डाऊन टू 30 डिग्री. तर आपल्याला काढायचं आहे काय, लेटस फाइंड म्हणूया आपण. लेटस फाइंड T. या क्वेश्चनमध्ये बॉडी टेम्परेचर नाही काढायचं आहे, आपल्याला टाईम काढायचं आहे. हाऊ लॉंग इट टेक कूल डाऊन, म्हणजे आपल्याला टाईम काढायचा आहे. टाईम T फॉर किंवा व्हेन म्हणूया आपण, व्हेन θ=30 डिग्री. थिटा हे 30 डिग्री सेल्सिअस असेल त्यावेळेस टाईम किती झालेला असेल तो काढायचा आहे. तर ऑब्वियसली परत एकदा आपण हे सगळं इथेच यूज करणार आहे या इक्वेशनमध्ये. इक्वेशन आहे θ=θ0 + θ1 - θ0 e⁻k तर फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यूज टाकूया म्हणजे मिळेल. आता टेम्परेचर 30 आहे, सराउंडिंगचं टेम्परेचर 20 प्लस इनिशियल टेम्परेचर 100 - 20 e⁻KT काढायचंच आहे आपल्याला. तर ह्या 20ला इकडे शिफ्ट करून दिलं तर इकडे 10 राहील, इथे दोघांची सबट्रॅक्शन केली तर 80 e⁻KT असं मिळेल. तर यालाच आपण सिम्प्लिफाय करून असंही लिहू शकतो, e⁻KT is equal to 80 divided by 10, that means 8. म्हणजे
देअरफॉर असं म्हणूया ई रेस टू के ब्रॅकेट रेस टू टी असं पण म्हणता येईल, विच इज इक्वल टू 8. सो दिस एम्प्लाइज इज दॅट ई रेस टू के मगाशीच काढून घेतला होता आपण, तो मिळाला होता 2 रेस टू 1/20 इज इक्वल टू 8. Bracket raised to t will remain as it is. Therefore 2 raised to t by 20 is equal to 8. तर यालाच आपण असंही लिहू शकतो 8 ला 2 क्यूब. आता दोघांचा बेस सारखा झालाय 2 रेस टू टी बाय 20 आणि इतर हे मिळाले 2 रेस टू 3. तर याचं कंपॅरिझन होऊ शकतं आणि असं मिळेल t by 20 is equal to 3 implies is that t is equal to 60. नेक्स्ट पेजवर घेते मी आता हे. Therefore t is equal to 60 minutes. तर आपल्याला आन्सर मिळालं आहे टी इज इक्वल टू 60 मिनिट्स. म्हणजे क्वेश्चन असा होता हाऊ लॉंग इट टेक्स टू कूल डाऊन 30 डिग्री सेल्सिअस. तर त्याचा असं आन्सर देता येईल देअरफोर अ बॉडी टेक्स 1 hour to cool down to 30 degree Celsius. So this is the answer of this question.